सरकारला माझी कळकळीची विनंती आहे. अहो बघा, तुम्ही ही योजना काढली लाडकी बहीण. लाडकी बहीण, त्याला ही कागदपत्र जोडा, ती कागदपत्र जोडा, ती जोडा. आता शाळेचा दाखला पाहिजेलच. 18 ते 60 वर्षाचं, बरोबर का नाही? आणि मग जी शाळा शिकलेलं नाही त्यांनी काय करायचं? आईवडिलांनी जन्म द्यायचा सोलापूर जिल्ह्यात, पोट भरा यायचं ठाणे जिल्ह्यात, लग्न करून द्यायचं उस्मानाबाद जिल्ह्यात, आणि नवऱ्याने घेऊन जायचं रायगड जिल्ह्यात, आणि पुन्हा पोरांच्या राज्यात कोल्हापूर जिल्ह्यात. दाखला आणायचा कुठून जन्माचा? आणि शाळेत नावच नाही तर दाखला कुठून आणायचा? आणि 60 वर्षाच्या वर जर एखादं जगलं, त्याला पैशाची गरज आहे, त्याला नाही. 18 वर्षाची पोरगी झाल्यावर ती काही काम करू शकते. 60 वर्षापर्यंत एक तर कोणी जगत नाही. जगलं तरी बसल्या बसल्या कुणाचं भांडं तरी करून देईन तर पोटाला खाईन का नाही? पण 60 वर्षाच्या वर झाल्यावर पैसेच नाही. बसमध्ये योजना 65 वर्षाच्या वरच्यांना फ्री तिकीट, मर तिकडं एसटीत. ज्याला जायचंय कुठं, देवदर्शनाला जाईन, कुठं जाईन, 50 वर्षाला करा, 65 वर्षाला. मग ते लेखदे म्हणतात जा तिकडंच, मर मेल्यावर कुठं माहीत जातीन कुठं नाही ती पण सापडत नाही. मर नाही तर जग, काही कर, आहे का नाही? अहो काय योजना काय काढताय तुम्ही? बसवाल्याला तिकीट, तिथं म्हाताऱ्यांची गर्दी, पडत्यात एक एक म्हातारी, हाडूक मोडलं, हे मोडलं, ते मोडलं, टाकत्या सरकारी दवाखान्यात. तिथं कोणी 8 दिवसातनं एकदा सून येते, 8 दिवसातनं एकदा मुलगा येऊन बघून जातोय. काही करा. अहो काय सरकार, जरा डोक्याने कामं करा. तुम्हाला डोकं आहे म्हणून आम्ही निवडून दिलंय, आणि तुम्ही जरा डोक्याने काम करा की. कमीत कमी 45 वर्षाचं होईस तो माणूस काहीतरी काम करीन. पण 45 वर्षाच्या नंतर जगणं किती काय माहिती? 60 वर्ष का किती? पण त्याच्यानंतर पैशाची गरज आहे, तेव्हा तुम्ही पैसे देत नाही, तेव्हा तुमचं तिकीट फ्री नाही. आणि जेव्हा कामातून जाईल, आणि ही तुमची योजना, लईच तुमचं डोकं चालतंय आमच्यापेक्षा जास्त, आहे का नाही? बघा, आवडलं तर शेअर करा, आणि नाही आवडलं तर लाईक करा, आणि दोन्ही नाही आवडलं तर कमेंट करा.